भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौक येथे गेल्या 2 दिवसापासून गोसेखुर्द धरणाच्या पुनर्वसन बाधितांचे आंदोलन सुरू आहे। मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता आंदोलक जे आहेत आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि त्याच्यातल्या महिला ज्या आहेत त्या 3 महिला 4 वाजतापासून आंदोलन करत असून झाडावर चढलेल्या पाहायला मिळतात। मात्र प्रशासनाने याकडे अजूनही लक्ष दिले नाही। नायब तहसीलदारांनी जरी या आंदोलनाला भेट दिली असली तरी मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला भेट द्यावी व शब्द द्यावा असे आवाहन आंदोलकांनी केले। मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता आंदोलक आहेत। हो, काय सांगाल, काय मागण्या नेमक्या आपल्या आहेत? आम्ही वारंवार शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो, निवेदन देतो इथपर्यंत की जयस्वाल साहेब आहेत मदत व पुनर्वसन मंत्री, त्यांना सुद्धा आम्ही भेटलो। त्यांनी सांगितलं आमची बैठक लावू, पण आमच्या समस्या सुटल्या नाही। सर्वात महत्त्वाचे आहे की 27 गावाचे पुनर्वसन नव्याने आहे। हे पुनर्वसन 6 वर्षापासून रखडलेले आहेत। त्यांच्या घरामध्ये हर वर्षी पाणी येते। आता कालपासून नदीचं पाणी वाढला। हे लोक म्हणतात नेहमी का हा पुराचा पाणी आहे, पण हा बॅकवॉटरचा पाणी आहे। त्यांच्या घरामध्ये जाते, घरामध्ये 1 फूट गड्डा खोदला तर तिथं पाणी निघते। अशा परिस्थितीत ते लोक राहून राहिले। त्याच्यापेक्षा त्या अशा परिस्थितीत राहतात ते त्रासून गेले आहेत। म्हणून अखेर असं जगण्यापेक्षा असं मरणं बरं म्हणून त्या झाडावर चढलेले आहेत। तेच झालं की त्याच्यानंतर जे प्रकल्पग्रस्ताचे दाखले बनले, याची 1 एकर शेती जाऊ की घर जाओ, तो प्रकल्पग्रस्त आहे, त्याला प्रकल्पग्रस्ताचे दाखले मिळायला पाहिजेत। पण ज्या शेतकऱ्याकडे 2.5 ते 3 एकर जमीन आहे त्याला प्रकल्पग्रस्ताचे दाखले देत नाही। हे इंग्रजांपेक्षाही जुलमी कायदे लावलेले आहेत। जो इंग्रजांनी काळा कायदा लावला होता त्याच्यापेक्षा यांनी काळे कायदे लावलेले आहेत प्रकल्पग्रस्तावर। त्यामुळे प्रकल्पग्रस्त सर्व चिडलेले आहेत। आणि जे 18 नागरिक सुविधा सरासरी 2000 पासून या गावाचे पुनर्वसन झाले, त्यांच्या 18 नागरिक सुविधा झालेल्या नाही आहेत। हर वेळेस म्हणतात की आम्ही अभ्यास करतो। आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की आमच्या भंडारा जिल्ह्याला जेही कलेक्टर साहेब अभ्यास करतात 11 महिने किंवा 12 महिने झाले तर त्यांची बदली होते। हे खूप दुःखाची गोष्ट आहे। आता नवीन कलेक्टर साहेब आले, हे 10-11 महिने अभ्यास करतील आणि त्यांची लगेच बदली होईल। म्हणजे हे एकदम दुर्दैवी आहे। म्हणून म्हणतो की आमच्या कलेक्टर साहेब जेही राहतील यांना कमीत कमी 3 ते 4 वर्ष राहिले पाहिजेत, जेणेकरून जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास होईल आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटतील। आपल्या समस्या आता जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या का आणि काय आश्वासन तुम्हाला नेमकं मिळालं का त्यांनी? जिल्हा अधिकारी साहेब हे भंडाऱ्यामध्ये नाही आहेत असं माहीत झालं, पण जिल्हा पुनर्वसन अधिकारी बलके मॅडम होत्या, पण त्या सुद्धा आलेल्या नाही। त्यांनी एक असं दुःख वाटते मला शासनाच्या बद्दल आणि प्रशासनाबद्दल। एक बाबू आणि चपराशी ते आमच्या पेंडॉलमध्ये पाठवलं आणि त्यांच्यासोबत बोला म्हणे। म्हणजे आम्ही एवढे मूर्ख आणि एवढे हे आहो का हेच नाही समजत। एक बाबू आणि चपराशीला पाठवलं आणि त्यांच्यासोबत नाईक तहसीलदार साहेब होते। हे एकदम चुकीचे आहे। त्यांनी स्वतः यायला पाहिजे होतं इथं। नक्कीच खरं पाहायला गेलं तर आंदोलन जे आहे हे चिघळण्याच्या अवस्थेत आहे आणि तरी सुद्धा याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही। बाबू आणि चपराशाला पाठवून जर इथं आंदोलनाची दखल घेतली जात असेल तर हे दुर्दैव आहे असं मत जे आंदोलक व्यक्त करतायत। लढेंगे मराठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।